पुण्यातील 17.5 नळी गावातील आमनोरा पार्क टाउनशिप समोरील रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडलेत। या खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत। तर या परिसरामध्ये 5 ते 6 नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत। या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सकाळी पालकांना याच रस्त्यावरून जावं लागतं। तर या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत अशी मागणी नागरिक करतायत। हे खड्डे आपण बघितले तर आपल्याला लक्षात येईल की याच रस्त्यावरून कशा पद्धतीने जे पालक आहेत किंवा विद्यार्थी आहेत ते प्रवास करत असतील, कारण याच परिसरामध्ये नामांकित शाळा आहेत। मात्र त्या शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना या खड्ड्यातून दररोज प्रवास करावा लागतो। त्यामुळे हे रस्त्यातील खड्डे बुजवा अशी मागणी केली जाते। दरम्यान याविषयी नागरिकांशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पुण्यामध्ये अनेक रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत। खरं तर सगळ्या खड्ड्यामुळे अनेक पालक, विद्यार्थी आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। मी सध्या पुण्यातील 17.5 नळी गावामध्ये उभा आहे आणि आपण बघू शकतो की या सगळ्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात जे आहेत ते खड्डे जे आहेत पडलेले आहेत आणि या रस्त्यावरून दररोज हजारो जे नागरिक, विद्यार्थी त्याचबरोबर महिला प्रवास करतात आणि या सगळ्या खड्ड्यामुळे छोटे मोठे अपघात जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर या सगळे खड्डे आहेत ते बुजवण्याची मागणी सुद्धा अनेक नागरिकांनी केलेली आहे। आपण काही नागरिक आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। माझ्यासमोर गायकवाड जी आहेत। गायकवाडजी, या रस्त्यावरती अनेक खड्डे पडलेले आहेत, तुम्ही दररोज या ठिकाणाहून जाता, काय अनुभव आहे तुम्हाला रस्त्यावर? आम्ही दररोज सकाळी जात असताना, आमच्या मुलांना शाळेमध्ये घेऊन जात असताना या परिसरामध्ये 5 ते 6 मोठमोठ्या शाळा असल्यामुळे भरपूर गर्दी आहे आणि जात असताना येणाऱ्या ज्या स्कूल बस आहेत किंवा रिक्षा आहेत, विद्यार्थी वाहतूक व्हॅन आहेत किंवा इतर ज्या ट्रॅफिकच्या समस्येमुळे आम्हाला भरपूर पालकांना त्रास होत आहे आणि प्रशासन याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे। इथे ना आता आम्ही जे येणं जाणं करतात तेव्हा हे गाडी चालवण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो आणि आताच 7 वाजता एक मुलगा स्कूटीवरती जात होता शाळेमध्ये, तो आता पडला। म्हणजे असं दररोजचे एक दोन ऍक्सिडेंट पण होतात इथे। आणि रात्रीच्या तर खूप प्रॉब्लेम होतो की रात्री दिसत पण नाही, पाण्यामध्ये पाणी जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाणी खड्ड्यामध्ये आल्यास ते पाण्यामुळे खड्डे पण दिसत नाही, तेव्हा पण गाड्या खूप स्लिप होतात, पडतात इथे। येस, काय मागणी कराल तुम्ही? सर एवढंच आहे की रस्ता हे जे खड्डे व्यवस्थित करायला पाहिजे, भरून दिले पाहिजे। आपण बघू शकतो की या सगळ्या खड्ड्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत। सगळे खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी जी आहे ती नागरिकांनी केलेली आहे। लोकशाहीचे तुम्ही चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।